Numerical 1, a 4-pole generator having wave wound armature winding has 51 slots. प्रत्येकाला सांगतोय मी, a 4-pole generator having wave wound armature winding has 51 slots. Full stop. Each slot containing 20 conductor per slot. म्हणजे एका स्लॉट मध्ये किती कंडक्टर आहेत? 20. फुल स्टॉप. एक्सप्लेन व्हॉट विल बी. सर्वांनी नोट डाऊन करायचंय, त्याशिवाय पुढे जाणार नाही आपण. एक्सप्लेन व्हॉट विल बी व्होल्टेज जनरेटेड. Explain what will be voltage generated in the machine. Then driven at 1500 RPM. Stop. Assuming the flux per pole to be 7 milliweber question mark. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या. आपल्याला न्यूमेरिकल मध्ये डेटा काय दिलेला आहे ते समजलं पाहिजे. त्यानंतर सेकंड आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय हे समजलं पाहिजे. तर न्यूमेरिकल पहिल्यांदा केअरफुली रीड करून घ्यायचंय. तर लक्षात येईल. प्रत्येकाला सांगतोय मी, ए 4-पोल जनरेटर म्हणजे जनरेटर आहे. काय करतोय? मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतोय. म्हणजे जनरेटरचे 4 पोल आहे आणि त्याची वाइंडिंग कोणती आहे? वेव्ह वाइंडिंग आहे आर्मेचरची. आणि आर्मेचर मध्ये किती स्लॉट आहेत? 51 स्लॉट आहेत. ठीक आहे. ईच स्लॉट कंटेनिंग 20 कंडक्टर्स पर स्लॉट. म्हणजे एका कंडक्टर मध्ये किती आहेत? 20. असे स्लॉट किती आहेत? 51. ठीक आहे. पुढं एक्सप्लेन व्हॉट विल बी व्होल्टेज जनरेटेड. म्हणजे आपल्याला कॅपिटल ई सफिक्स जी ची व्हॅल्यू काढायची आणि त्यावेळेस जनरेटर कितीच्या स्पीडने रन होतोय? 1500 RPM ने रन होतोय. अज्युमिंग द फ्लक्स पर पोल टू बी 7 मिलीवेबर. तर फ्लक्स किती आहे? पर पोलचा 7 मिलीवेबर हा फ्लक्स आहे. ठीक आहे. पुढे आपण आता सर्वांनी सोल्युशन लिहून घ्या. गिव्हन पहा. स्टार्टिंगच आपल्याला दिलेले पोल आपण दाखवतो कशाने? 4 पोल दाखवले आपण. पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पोलची व्हॅल्यू आहे
4 म्हणजे P इज इक्वल टू 4. नेक्स्ट लाईन लगेच लिहून घ्यायचंय लगेच. नंबर ऑफ स्लॉट किती आहे? नंबर ऑफ स्लॉट 51. लिहून घ्यायचंय, त्याशिवाय तुम्हाला न्यूमरिकलला कॉन्फिडन्स येणार नाही. नेक्स्ट A इज इक्वल टू 2, कारण वाइंडिंग कोणती आहे? वेव्ह वाइंडिंग. A इज इक्वल टू 2 फॉर वेव्ह वाइंडिंग आणि A इज इक्वल टू P काय असतो? फॉर लॅप वाइंडिंग. तर आपली वाइंडिंग कोणती आहे? या ठिकाणी वेव्ह वाइंडिंग आहे, त्यामुळे A ची व्हॅल्यू येणार आहे 2. A म्हणजे काय? नंबर ऑफ पॅरलल पाथ. ते किती आहे? 2. त्यानंतर पुढे त्याच्या पुढे काय करायचंय? कंडक्टर पर स्लॉट किती आहेत? 20. कंडक्टर पर स्लॉट किती आहेत? 20. म्हणजे एका स्लॉट मध्ये किती कंडक्टर आहेत? 20 आहेत. पुढे नेक्स्ट लाईन एन म्हणजे स्पीड किती आहे? प्राइम मूव्हरचं 1500 RPM आहे. या ठिकाणी नेक्स्ट लाईन लिहून घ्यायचंय झेड. झेड म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ कंडक्टर. टोटल नंबर ऑफ कंडक्टरचा फॉर्म्युला लिहून घ्या. इज इक्वल टू नंबर ऑफ स्लॉट इंटू कंडक्टर पर स्लॉट. नीट पहा फॉर्म्युला. झेड इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ कंडक्टर इज इक्वल टू नंबर ऑफ स्लॉट इंटू कंडक्टर पर स्लॉट. या साइडला पहा फ्लक्सची व्हॅल्यू लिहून घ्या. सगळ्यात शेवटी दिली होती आपल्याला किती? 7 मिलीवेबर दिली होती. तर या ठिकाणी पोलची व्हॅल्यू 4 आहे, ए ची व्हॅल्यू 2 आहे, एन RPM मध्ये आहे 1500, स्लॉट 51 आहेत, कंडक्टर पर स्लॉट 20 आहेत. म्हणजे आपल्याला ह्या मिलीवेबरचं कन्व्हर्जन वेबर मध्ये करावं लागेल. तर ते काय येईल? 7 इंटू 10⁻³ वेबर. हे इसेन्शियल आहे. पुढे पहा कंडक्टर पर स्लॉट किती आले? झेडची व्हॅल्यू सर्वांनी लिहून घ्या. झेड इज इक्वल टू किती? 51 काय आहे? टोटल नंबर ऑफ स्लॉट इंटू कंडक्टर पर स्लॉट किती आहे? 20. किती येत आहे? 51 इंटू 20 1020 RPM येते. किती आले? 51 इंटू 20 ते आले 1020 आलेला आहे. आता आपल्याला सर्वांना काय करायचं आहे? EMF काढायचा आहे, बरोबर? कोणी सांगेल EMF चा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला फॉर इंड्यूस EMF इन DC जनरेटर. कोण सांगेल? अरे फॉर्म्युला नोटबुक असेल तर पाहून घ्या. न्यूमरिकलला फॉर्म्युले गिव्हन डेटा आल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला लिहून घ्यावा लागेल आणि त्यासाठी सर्वांना त्या त्या युनिटची रिव्हिजन करणे गरजेचे असते. कोण सांगेल? आशिष पाटील. 5 PNZ divide 120 इंटू ए. लक्ष द्या सर्वांनी. फॉर्म्युला फॉर बॅक EMF. वी नो दॅट. पहा इथं सर्वांनी लिहून घ्या. वी नो दॅट EMF इक्वेशन ऑफ जनरेटर. EMF इक्वेशन ऑफ जनरेटर. कारण आपल्याला काय काढायचं आहे? EMF काढायचा आहे, जनरेटेड EMF. त्याला फॉर्म्युला पहा. EG
म्हणजे जनरेटेड ईएमएफचा नोटिफिकेशन आहे IPZN डिवाइड बाय 60A. लिहून घ्या सर्वांनी. मी प्रत्येकाचं आन्सर चेक करणार आहे केअरफुली. ठीक आहे. फ्लक्सची व्हॅल्यू किती आहे आपण वरती लिहिलेली आहे, सर्वांनी पाहिलेली आहे. 7 × 10⁻³ पोलची व्हॅल्यू किती आहे 4. झेड किती आहे 1020. एन ची व्हॅल्यू किती आहे 1500 डिवाइडेड बाय 60 × A. फॉर वेव्ह वाइंडिंग किती आहे A = 2. सिंप्लिफाय करा बरं पटकन. सिंप्लिफाय करा, मला आन्सर सांगा. $357 sir. 357 volts. नीट चेक करा. नीट चेक करा. प्रत्येकाने चार बॉक्स मध्ये आन्सर टाका, म्हणजे जेणेकरून मला किती जणांचं बरोबर आलंय आणि किती जणांचं चुकलं समजेल. तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय, गिव्हन डेटा सांगितलाय, फॉर्म्युला पण सांगितलाय, त्या व्हॅल्यू पण आपण पुट केलेल्या आहेत. जस्ट सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. पटपट. विश्वास कांबळे किती आली व्हॅल्यू? विश्वास कांबळे निष्ठा लेक्चरला येऊन. दिनेश लोखंडे चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने आन्सर लिहायचं आहे. मी सांगितलं होतं की कॅल्क्युलेटर घेऊन बसत जा. किती आली? चॅट बॉक्स मध्ये एकाने व्हॅल्यू लिहिली नाही अजून. चॅट बॉक्स डिसेबल केलेला आहे मी. चला ओरली सांगा मला. ओरली सांगा मला किती आली? किती आली पटपट सांगा. आशिष पाटील, अभिषेक भोपळे, आदित्य शिरसट, राजाडे, ओंकार झरे, पटपट सांगा. याच्यावरून समजेल तुम्ही किती सिरियसली करताय. 357. आशिष पाटील म्हणतो 357. पुढे हॅलो सर. किती आली? 357 volts येते. 357 sir. Volts. 357 नक्की का? हो sir. 357 volts सर. हा हो volt येते. 357 volt. हॅलो. बर ठीक आहे. पुढे आडेराज, ओंकार झरे, जुरंगे रितेश, ऋषिकेश भंडारे. सर 357 त्याच्यानंतर Volt. भूषण शिंदे. Sir 357 volt sir. ठीक आहे, व्हेरी गुड. सर्वांचे आन्सर बरोबर आलेलं आहे. खाली लिहून घ्या. या पद्धतीने हा जनरेटेड ईएमएफ आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू असते व्होल्ट मध्ये. ईजी ची व्हॅल्यू आलेली आहे 357 व्होल्ट. तर तुम्हाला फायनल एक्झामला डायरेक्ट तुम्हाला विचारलं जाईल, याचे पर्याय राहतील. ईजी ची व्हॅल्यू किती? 310, 320, 357, 375. या पद्धतीने तुम्हाला काय विचारलं जाईल क्वेश्चन आणि त्याचा आन्सर. बाकी हे तुम्हाला सिम्प्लिफाय कसं करायचंय हे तुम्हाला तिथं करावं लागेल. आलंय का सर्वांचं? आता पुढे घ्या सर्वांनी. हॅलो सर. बोला. हॅलो सर.
फायनल पेपरला आता असले येतील का प्रश्न येतील का? बघा MCQ म्हटल्यावरती कसं येणार आहे तुम्हाला? याच्यावरती काय करणार? तुम्हाला लिहायचं नाही, तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगायचे, राईट आन्सर. हा हा. याला काय ऑप्शन आहे सांगा बरं दुसरा? न्यूमेरिकलला काय ऑप्शन आहे का? काहीच नाही. चला दुसरं एक्झाम्पल घ्या. घ्या चला. ए DC मोटर, आता मोटरचं एक्झाम्पल आहे. A DC motor operating on a supply voltage of 200 volt DC. 200 volt DC. Has armature resistance of 0.5 ओहम. आर्मेचर सर्वांना माहित होता, हायली इंडक्टिव्ह असतो. आर्मेचरचा करंट जास्त असतो, त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स कमी असतो. पहा 0.5 ओहम. इफ armature current is 25 ampere, calculate the back EMF. पुन्हा एकदा वाचतोय मी. A DC motor operates on a supply voltage of 200 volt DC, has armature resistance of 0.5 ohm. If armature current is 25 ampere, calculate the back EMF. आता ह्या ठिकाणी आपल्याला 3 क्वांटिटी दिलेले आहेत. लिहा मग खाली गिवन काय काय दिले मला सांगा बरं. न्यूमेरिकल पहा, समजून घ्या. म्हणजे DC मोटर आहे, ती 200 व्होल्ट DC सप्लाय वर ऑपरेट होत आहे. तिचा आर्मेचर रेजिस्टन्स 0.5 ओहम आहे. आर्मेचर करंट तिचा काय आहे? 25 एम्पियर आहे. त्याची आपल्याला बॅक EMF ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सांगा मग काय काय दिलेलं आहे आपल्याला, सर्वांनी लिहून घ्या. गिव्हन 3 व्हॅल्यू दिलेले आहेत. कशा कशाच्या व्हॅल्यू सांगा त्या. 200 काय? 200 व्होल्ट काय आहे? 200 व्होल्ट काय आहे? व्होल्टेज आर्मेचर रेजिस्टन्स. 200 व्होल्ट काय आहे? आर्मेचरचा रेजिस्टन्स. आर्मेचरचा रेजिस्टन्स 0.5 ओम आहे. 200 व्होल्ट आहे सर, DC व्होल्ट. DC व्होल्ट लिहून घ्या मग DC खाली. व्होल्ट आहे सर, DC व्होल्ट. सर्वांनी लिहून घ्या. V ची व्हॅल्यू किती? V ची व्हॅल्यू 200 व्होल्ट. 200. त्यानंतर आर्मेचर रेजिस्टन्स आपण सर्वांनी माहिती आहे, कसा दाखवतोय? RA ने दाखवतोय. RA ने किती येतो? 0.5 ओम. पुढे कसली व्हॅल्यू आहे आणखी? हा काय 25 एम्पियर काय? करंट सर, आर्मेचर करंट. आर्मेचर करंट रिप्रेझेंट करणार तो एम्पियर ने. त्याचं जसं आपण व्होल्टेज V ने केलं, रेजिस्टन्स आर्मेचरचा RA ने केला. आता हा करंट आर्मेचरचा कसा रिप्रेझेंट करणार मग? आर्मेचर कसा? एम्पियर सर. IA. IC असेल. कसा IC असेल? IA. IA काय तो? आहे ते सर, आहे. हा मग घ्या IA. सर किरण को भी ज्वाइन कर दो सर, वेटिंग रूम में. 2 मिनिटात. ओके सर. चालू.
झालं का? आता पुढे नेक्स्ट घ्या. वी नो दॅट व्होल्टेज इक्वेशन ऑफ डीसी शंट मोटर. कोण सांगेल? वी नो दॅट व्होल्टेज इक्वेशन ऑफ डीसी सर शंट मोटर. बैक ईएमएफ 187 है. अरे तू तो डायरेक्ट लास्ट में गया. बाकी के बच्चे को होने देना. 187.5. सब तेरे जैसा इतने कैलिबर नहीं रे. काय आहे बॅक ईएमएफ इक्वेशन? सॉरी, व्होल्टेज इक्वेशन काय आहे? सर्वांना लिहून घ्या. V इज इक्वल टू EB प्लस IARA. V इज इक्वल टू EB प्लस IARA. चला आपल्याला काढायचा बॅक ईएमएफ म्हणजे कसली व्हॅल्यू काढायची आपल्याला? EB ची. नेक्स्ट स्टेप घ्या. EB इज इक्वल टू V मायनस IARA. नेक्स्ट व्हॅल्यू घ्या. EB इज इक्वल टू V मायनस IARA. समजलं कसं आलं हे? अरे समजलं का बाळांनो कसं आलं हे? आपल्याला व्हॅल्यू काढायची बॅक ईएमएफ ची, EB ची. मग EB आपण लेफ्ट साइडला घेतला बरोबर, आणि बाकीच्या क्वांटिटी पहा तुम्ही. सिम्प्लिफाय करा. आता टाका व्हॅल्यू बरोबर. सर 212.5 येते सर. चला EB इज इक्वल टू V ची व्हॅल्यू किती आहे? 200 मायनस ब्रॅकेट मध्ये IA ची व्हॅल्यू आहे 25 एम्पियर. RA ची व्हॅल्यू आहे 0.5. सिम्प्लिफाय करा. कशी काय येईल बरं 225? कारण तो मायनस होणार आहे तेवढा. बॅक ईएमएफ काय होणार आहे? व्होल्टेज मधून 200 मधून IARA ड्रॉप काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. म्हणजे ती व्हॅल्यू नक्कीच 187.5 येते सर. करा सिम्प्लिफाय करा. सर्वजण सोबत असणं गरजेचं आहे न्यूमरिकलला. आज बरेच विद्यार्थी कमी आहेत, मला माहिती. नुकसान झालं त्यांचं. पुढली एक्झाम त्यांना समजणारच नाही काही. इन शॉर्ट त्यांना सेकंड युनिट मध्ये मार्क मिळतील अशी अपेक्षा पण मला वाटतं त्यांनी ठेवू नये. नेक्स्ट काय आले पहा बरं. नेक्स्ट स्टेप 200 मायनस 25 इंटू 0.5 किती आले? 12.5 आलेले आहे. 25 इंटू 0.5 किती आले? 12.5. आणि सगळ्यात शेवटी मग आपल्याला आन्सर मिळालेला आहे EB म्हणजे बॅक ईएमएफ ची व्हॅल्यू किती? 187.5 व्होल्ट. किती जणांचं आलंय बरं? अरे किती जणांचं आलंय? माझं आलंय सर. भंडारीचं आलंय. माझं आलंय सर. व्हेरी गुड. अजून आशिष पाटील तुझं पहिलं झालं होतं. हरीश बोले आलं का? माझं पण आलं सर 187.5. मग कसं काय 225 187 आलं की सर. आलं सर. आलं सर. आलंय का? कोणाचं आलं हो नाही सर. बरं? हो सर. जुरंगे आले हो रितेश. सर माझं पण आलं. जुरंगे आलं सर. रितेश. आलंय का? आले सर. आले सर. आले सर. भोपळे, हो सर. विश्वास कांबळे, आले सर. आले. राज आडे, आलं सर. आडेराज, आडेराज, हो सर आलंय सर. सिद्धेश, सिद्धेश, सिद्धेश. हो सर. हो सर. काही नाही सर, बसलो Hello. लेक्चरला. रोडबुक घेऊन बसत नाही, काय नाही. नाही केलं सॉल्व. किरण वर्गीस आहे का तुम्हाला? भूषण शिंदे. हो केलं सर. 187.5 आलं. तो काय आहे? बॅक ईएमएफ आहे. तो पण आहे व्होल्ट मध्ये. ठीक आहे. दिलीप गिर आलंय का तुमचं? चला नेक्स्ट घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या सर्वांनी.
या चला कॅल्क्युलेट द फ्लक्स पर पोल. कॅल्क्युलेट द फ्लक्स पर पोल ऑफ ए. पटपट घ्या रे, परत मीटिंग डिस्कनेक्ट होईल. मी घेणार नाही, परत सांगतोय. तीन एक्झाम्पल झालीच पाहिजे ना कुठल्या परिस्थितीत. कॅल्क्युलेट फ्लक्स पर पोल ऑफ ए 6-pole generator required to generate 240 volts at 500 rpm. Full stop. The armature winding has 1080 conductors and are lap connected परत सांगतोय मी, सर्वांनी लक्ष द्या. पहिल्या स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे कॅल्क्युलेट द फ्लक्स पर पोल, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काढायची फायची व्हॅल्यू काढायची आहे ऑफ ए 6-pole जनरेटर. म्हणजे जनरेटर आहे त्याचे पोल किती आहे 6. रिक्वायर्ड टू जनरेट, त्याला किती तयार करायचंय 240 व्होल्ट त्याला ईएमएफ तयार करायचा आहे. किती स्पीडला 500 rpm ला. म्हणजे या ठिकाणी ईजी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि एन ची व्हॅल्यू दिलेली आहे. The armature winding has 1080 conductor, म्हणजे टोटल कंडक्टर दिलेले या ठिकाणी किती दिलेले 1080 and are lap connected, म्हणजे आर्मेचर ची वाइंडिंग कशी आहे लॅप कनेक्टेड आहे. सर्वांनी गिव्हन डेटा लिहून घ्या. काय दिलेलं आहे पोलची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे पोल P = 6. परत लिहून घ्या एन. एन दिलेला आहे किती आहे 500 rpm. पहा या न्यूमरिकल मध्ये, म्हणजे हे स्पीडची व्हॅल्यू आहे. ईजी म्हणजे जनरेटेड ईएमएफ, किती आहे 240 व्होल्ट तयार झाला पाहिजे. झेड काय आहे 1080 म्हणजे 1080. हे 4 व्हॅल्यू पहा. पहिल्याच लाईन मध्ये पहा, इथं 6-pole दिले. व्होल्टेजची जनरेटेड ईएमएफ म्हणजे ईजी ची व्हॅल्यू 240, स्पीड म्हणजे एन ची व्हॅल्यू 500, झेड ची व्हॅल्यू 1080. आता आर्मेचर वाइंडिंग ची नेचर कसं आहे लॅप कनेक्टेडला अंडरलाईन करा सर्वांनी. लॅप कनेक्टेडला अंडरलाईन करा. तर पहा त्याच्यावरून आपल्याला समजतं कॅपिटल ए ची व्हॅल्यू म्हणजेच काय नंबर ऑफ पॅरलल पाथ. बरोबर, नंबर ऑफ पॅरलल पाथ समजतात. तर आपण न्यूमरिकल 1 मध्ये बघितलं होतं वाइंडिंग कोणती होती वेव्ह वाइंडिंग होती. तर त्या ठिकाणी ए = किती होतं 2. काय होतं ए = 2. आता वाइंडिंग कोणती आहे लॅप वाइंडिंग आहे. किती असेल सांगा बरं, किती असेल पटपट सांगा. ए = किती येणार आहे. अरे लॅप वाइंडिंग आहे आपण घेतलं होतं ईएमएफ इक्वेशनच्या वेळेस. सांगा बरं पटपट. तर ज्यावेळेस लॅप वाइंडिंग असते त्यावेळेस ए = P
फॉर लॅप वाइंडिंग लिहून घ्या स्टेटमेंट. फॉर लॅप वाइंडिंग नंबर ऑफ पॅरलल पाथ म्हणजे A इज इक्वल टू P इज इक्वल टू 6. पहा जरा नीट जनरेटेड ईएमएफ इक्वेशन मध्ये A इज इक्वल टू P फॉर लॅप वाइंडिंग, A इज इक्वल टू 2 फॉर वेव्ह वाइंडिंग. आपल्याला काय काढायची व्हॅल्यू द फ्लक्स पर पोल म्हणजे फाय ची व्हॅल्यू काढायची आहे. पुढे घ्या. वी नो दॅट आपल्याला जनरेटेड ईएमएफ चं इक्वेशन द्यायचंय. सर्वांना माहिती आहे न्यूमेरिकल 1 मध्ये आपण पाहिलं होतं ते काय इक्वेशन आहे ते. पहा सर्वांनी जनरेटेड ईएमएफ काय आहे 5P ZN डिवाइडेड बाय 60A. बरोबर. आता आपल्याला काढायची फ्लक्स पर पोल ची व्हॅल्यू म्हणजे फाय ची व्हॅल्यू काढायची. कारण रिअरेंज केलेले आहेत. काय आलेलं आहे EG म्हणजे पहा EG हा डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय होईल इंटू 60 इंटू A इकडे 5 राहिलाय डिवाइडेड बाय P ZN राहील ZNP राहील. पहा आपल्याला ह्या न्यूमेरिकल मध्ये फ्लक्स पर पोल ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून आपण फॉर्म्युला जो आहे तो फाय च्या रिलेटेड कन्वर्ट करून घेतलेला आहे. जनरेटेड ईएमएफ चा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. स्क्रीनवरती सर्वजण पाहून घ्या काय येतो. फाय म्हणजे फ्लक्स पर पोल, P नंबर ऑफ मशीन पोल, Z म्हणजे टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर, N स्पीड इन RPM, A नंबर ऑफ पॅरलल पाथ इन मशीन. A इज इक्वल टू P काय असतो फॉर वेव्ह लॅप वाइंडिंग, A इज इक्वल टू 2 फॉर वेव्ह वाइंडिंग. तर आपण कन्वर्जन करून घेतले 5 मध्ये EG इंटू 60 इंटू A डिवाइडेड बाय ZNP. सिम्प्लिफाय करा बरं. सिम्प्लिफाय व्हॅल्यू टाका सर्वांनी. न्यूमेरिकल मध्ये व्हॅल्यू टाका. EG ची व्हॅल्यू किती आहे 240. 60 इंटू A किती आहे A इज इक्वल टू P इज इक्वल टू 6. ZNP Z ची व्हॅल्यू आहे 1080. स्पीड N किती आहे 500. P पोल किती आहे 6. चला फ्लक्स काढा बरं किती आहे तुम्हाला सांगा. 0.0267 वेबर. व्हॅल्यू 5 डिजिट पर्यंत सांगायची मला आणि फ्लक्सचं युनिट पण द्यायचंय पुढं. झिरो 0.02667 वेबर. ठीक आहे बाकीचे अजून काढूया. व्हेरीफाय करू आपण आन्सर. जेवढ्या जणांचं मेजॉरिटी तेवढं आन्सर बरोबर असेल ते. वेळ लागतात रे. माझं पण ते चालू आहे सर. काय आलं सांग बरं. 0.02667 युनिट द्यायला विसरायचं नाही. वेबर. पेपर का वेबर. 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 दोघा जणांचं आलेलं आहे अजून 0.2667 वेबर. तर 0.7 पण लिहू शकतो डायरेक्ट वेबर. कसं काय रे मला. नाही मला सांगा. 0.27. नाही ना. हा अरे मला तो फ्लक्स आहे आणि फ्लक्स हा मी 5 डिजिट पर्यंत घ्यावा लागतो आपल्याला. 5 का हो हो चालेल. सर 0.02667 वेबर. व्हेरी गुड. भूषण शिंदेचं आलंय, सिद्धेचं आलंय, आकाश पाटीलचं आलंय, ऋषिकेश भंडारेचं आलंय. बाकीचे आकाश काही नो मला काही असणार हो. किरण वर्गी आधी तर वेगळं चालतं. आधी काय आलतं प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला पर्याय नाही. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. हे आजचं लेक्चर आहे रेकॉर्डेड लेक्चर असेल आणि ते आपण युट्यूब वर पण टाकणार आहोत. तर जर कोणाला काही अडचण आली तर ते पाहत चला. त्याच्यावरती तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. आणि परत आपण काय करणार आहे 0.0
सिक्स सिक्स 0.02666. हा, तुझं पेमेंट काढ घ्यायला द्या. तू नक्कीच सर mobile वर बघा. 0.2 बरं का? तू मोबाईल वर गेला असेल बरं का, आहे का नाही? खरं आहे का नाही? कॅल्क्युलेटरवर. Very good. पुढे अजून तर पहा, सर 0.2667. आन्सर आहे याचं फाय इज इक्वल टू 0.02667 वेबर. वेबरचा डब्ल्यू कॅपिटल, बी स्मॉल.